आणि JKCC संघाकडून आता उतरलेले आहेत प्रणय आणि त्याचं नाव काय रे? बॅट्समॅनचं नाव काय? तो स्ट्रायकर बॅट्समॅन आहे तो येऊ ना सौरव आणि प्रणय मात्रे आणि स्ट्राईकला ते आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला 15 मिनिटचा टाइम दिलेला आहे 15 मिनिटात 4 बिअर प्यायच्यात. न 24 चाखणं भेटत. अष्टविनायक विदार खतरनाक असा संघ तेवढा ताकदीचा संघ आहे तो JKCC अर्नाला. स्ट्राईकला ते प्रणय आणि नॉन स्ट्राईकला ते सौरव आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते अनिकेत. गोलंदाजी मार्कवर येतात संकेत कारण मी जरा चुकलेला आहे तर माझं 1 करोड मधले माझे 20 लाख रुपये कट करा दिलेले आहेत ते. आणि मॅचला स्टार्ट होत आहे. तुम्ही बघू शकता स्टेडियम मध्ये खचाखच भरलेला आहे आणि स्टेडियमच्या बाहेर तुम्ही बघू शकता फुल जल्लोष चालू आहे. कालचा तर एकदम खतरनाकच माहोल. आणि संकेत आणि पहिलाच बॉल घाणेरडी चिल्लोशी दलबद्री एकदम वाईट खराब मूर्त केलेला आहे. धावसंख्या झाली 1 आणि पहिला षटक घेऊन येत त्याचे संकेत. बघूया काय करते प्रणय. गोलंदाजी मार्कवर आहेत ते संकेत आणि बघूया आता कुठल्या जातीचा बॉल टाकतात. यो बॉल आहे खुरप्या जातीचा बॉल तुम्ही बघू शकता आणि गेलेला आहे. जालं फाटलेला आहे. मावरं बाहेर बागड सुरमय विमय सगळं. धावसंख्या झाली 1 चेंडू 5 धावा आणि एकदम माहोल अजून काही गरम झालेला नाही कारण की बाटल्या सुरुवात आहे. थंडी पडलेली आहे बाहेर त्याच्यामुळे आता त्यांना काहीतरी गरम करायला लागेल. प्रेक्षक तर अजून थंडे पडलेले आहेत. कोणाचा आवाज पण येत नाही. 1 चेंडू धावसंख्या झाली ती 5 आणि चांगला असा फटका 1 धाव. धावसंख्या झाली ती 2 चेंडू 6 आणि स्ट्राईकला ते सौरव खतरनाक असे फलंदाज. आणि यानंतर होणारा सामना रंगतदार जबरदस्त दोन्ही बलाढ्य संघ मारंबलपाडा विरुद्ध गुरुदत्त मनवेलपाडा. गरम दोन्ही टीमनी सूप पिऊन या. दोन्ही टीम गरम व्हा. नो कारण की लक्ष्मण रेषेवर पलटी केलेली आहे. धावसंख्या झाली ती आणि तुम्ही राम भीम सोडणार नाही त्यांना बाण मारतात डायरेक्ट. धावसंख्या झाली 7 आणि बघूया सौरव आणि पीच तुम्ही बघू शकता केवढी कडक बनवलेली. बॅटीचा आवाज बघा ग्राउंडच्या बाहेर येतोय आणि गोली शॉट आणि खणखणीत गुरगुटी पीच उखलून चौका गेलेला आहे. धावसंख्या झाली ती नक्कीच. हॅलो 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 चेक हॅलो चेक. मनीष यावेळेला समालोचक कक्षामध्ये येतोय आणि तिथे DBN वर व्ह्यूअर्स देखील वाढलेत. एकदा मनीषसाठी जोरदार टाळ्या. DBN लाईव्ह आणि तिथे व्ह्यूअर्स देखील वाढलेत. 300 व्ह्यूअर्स अधिक येत आहेत. थँक्यू व्ह्यूअर साठी. आणि मला सतत प्रेक्षक मला एवढे हे करतात ना दुपारपासून मला हैराण केले. मी स्वतः फ्लाईट मोडवर फोन टाकला आणि झोपलो. तुमची मॅच कधी आहे तर मलाच माहित नव्हतं. काय माझी बोट आली रात्री 2 वाजता गोव्यावरनं तर मलाच माहित नव्हतं की तर मी हैराण झालो का मॅच भाऊ तुमची मॅच कधी आहे. आणि बालीनी बोट आणलेली आणि परत लक्ष्मण रेषा पार करून आणि जालं फाटलेलं आहे. मावरं बिवरं बाहेर
आणि 9 चेंडू. पंचांचा एकदम खतरनाक असे पंच गंभीर पाटील. आणि धावसंख्या झाली ती पहिल्याच ओव्हरीमध्ये त्यांनी एवढं भुसे मोठं मांडलेलं आहे. त्यांनी अर्नाला बोलले, त्यांना बोटीचे अनुभव आहे. त्यांनी पहिल्याच बुशेमध्ये एवढं मावरं पकडलेलं आहे ना, तर त्यांना 3 बुशे मांडायची गरज नाही. दुसरी 3 चेंडू 17 धावा. आणि त्यांना बोटी चालवायची सवय आहे, त्याच्यामुळे त्यांनी बरोबर जालं मांडलेलं आहे. आणि मावरं एवढं पकडलेलं आहे पहिल्या याच्यामध्ये. अजून 3 त्यांना जालं टाकायची बाकी आहे. समोरची टीम पण कडक आहे, ते पण गावाला जाऊन जालं टाकतात. त्यांच्या पण बोटी आहेत. धावसंख्या झाली ती 17. चांगला असा फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 18. 4 चेंडू 18 आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि तुम्ही बघू शकता प्रेक्षक एकदम थंडे पडलेले आहे. काही इकडे बर्फ पडणार आहे थोड्या वेळात, एवढी थंडी. व्ह्यूवर्स वाढलेले आमचे जबरदस्त. डीबीएन लाईव्ह ला सबस्क्राईब करा. डीबीएन ला सबस्क्राईब करा न 5 लाखाच्या वरती सबस्क्राईब करा. ते तुम्हाला 50,000 रुपये असेच देतील बक्षीस मध्ये. धावसंख्या जरी 19. व्ह्यूवर्स वाढलेले कारण सकाळपासून मला हैराण केलेलं. मी स्वतः मोबाईल बंद करून बसलेलो. काय करू बरं, जातो आता संध्याकाळी. जाम थकलेलो मी. रात्री जाम बोट चालवली मी. गोव्यावरनं आलो मुंबईला. जाम मावरं धरीत चालू तटणी. जे भेटल ते पापले, सुरमय, बागड बिगड. आखी दादरला बोट खाली गेली. हक्काली मावरं विकायला बोलतो. आणि तुम्ही बघू शकता फुल गर्दी पडलेली आहे. मावरो मार्केट भरलेलं आहे. तुम्ही बघू गंभीरच्या बाजूला काय त्यांची चर्चा चालू आहे. कितीला मावरं आपण कवरं मावरं अजून पाग मारून पहिले ओरीन काम फिट केलेलं आहे. पहिले ओरीन म्हणजे पहिले पागनं त्यांची वाट लावली. एवढं मावरं धरले का 3 नाथ 3 बुशे मांडायची गरज नाही आहे ना. बाकीची त्यांना आता 9 मिनिटांमध्ये 3 जाळं तुम्हाला टाकायची आहेत. तर तुम्ही लक्षात घ्या फिल्डिंग करणारी टीम, नाही तर तुम्हाला पॅनल्टी लागेल. एक बोटीतला माणूस डायरेक्ट पाण्यात ढकलतील. बघूया काय होते. धावसंख्या झाली ती 20. 1 चेंडू 20 आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते पत्तू. जालम फेकतोय तो पत्तू. आणि बघू शकता खतरनाक गोली शॉट दिलेला होता प्रतीक नमोले. आणि धावसंख्या झाली 2 चेंडू 20. चांगलासा फटका, तेवढं कडक चौका गेलेला आहे. जालं फाटलेलं आहे कारण की त्यांनी अशी उपट मारलेली आहे बॉलवर. आताच तो बोलला मी सुकट खाऊन आलो. 25 धावसंख्या झाली. 3 चेंडू 25. प्रणय खाऊन आला सुकट, नुसता बॉल मारते उपट. बघू शकता कट लागलेली आहे कारण त्यांनी दुपारी वाकट्यावर खाली वाटते. धावसंख्या झाली 26. 4 चेंडू 26 आणि स्ट्राईकला ते सौरव. बघू शकता प्रतीका चांगला असा गोलंदाज, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती शेवटचा चेंडू शिल्लक. प्रतीक यांचा चांगला अशी प्लेसमेंट. आणि दुसऱ्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28 आणि शेवटचे 2 षटक शिल्लक. आणि आता गोलंदाजी मार्कवर येतात ते अनिकेत. आयएसपीएल मॅच चालू मुंबई आणि श्रीनगर के वीर. या मॅच मध्ये 6 बॉल 6
धावांचे आव्हान, कोण जिंकणार कोण हरणार. डीजे मयूर इन द मिक्स. अनिकेत मुले गोलंदाजी मार्कवर. सगळ्यात मोठा वसई तालुक्यातील यंगस्टर आणि तुम्ही बघू शकता माझ्या जोडीला ते मृदुल आणि पहिलाच खराब असा चेंडू. दूध की सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए. निरमा वॉशिंग पावडर निरमा पहिलाच टाकलेला आहे. वॉशिंग पावडर दविलेला आहे. धाव संख्या झाली ती शक्तिमोहन बॉल. चांगलासा पटका आणि गोली शॉट मारलेला आहे 120च्या स्पीडला. शक्तिमान ग्राउंड वर उतरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मयूर डीजे इन द मिक्स. धाव संख्या झाली 34. चांगला असा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. धाव संख्या झाली ती 35. 2 चेंडू 35 धावा आणि स्ट्राईकला ते सौरव आणि त्यांना जाला टाकायचं माहित आहे. अर्नाला जेकेसीची टीम खतरनाक असं त्यांनी स्कोर बनवलेला आहे. 2 चेंडू आणि 35. आणि काय होते पंचा रिओ द्या न 2 बटाटी द्या बुजून. सिद्धार्थ डोके तुम्ही बघू शकता इकडून हॅपी बर्थडे त्यांचा. त्यांना विश करा मग विश नको देऊ विश करा त्यांना. आणि तुम्ही बघू शकता व्हाईट टायगर घुसलेला आहे ग्राउंड मध्ये आणि सिक्युरिटी आहे आपल्या ग्राउंडचा रात्रीचा. मुंबईनी फायनल मारलेली आहे. जरा डीजे यांनी गाणं लावायचं आहे जबरदस्त असं अरमान है, तू मेरे सांसों में, तू मेरी जान है. मेरा मान मेरा कांजा, मेरा मान मेरा कांजा. आणि माझ्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत अर्नाळावरनं. आगरी सेनेचे अध्यक्ष भूपेंद्र पाटील त्यांचे मी आभार मानतो. त्यांनी मला शुभेच्छा दिल्याबद्दल आणि असाच सपोर्ट करत जाय मला आणि असंच वरती न्या असा किरू पाटील बोलतो. जबरदस्त त्यांचे स्पीच आहेत. किरू पाटील मॅन फॉर मोरेगाव त्यांचे तुम्ही रील्स बघू शकता युट्यूबला. धावसंख्या झाली ती 5 मिनिटं. रंजनदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे स्टेजवरती आणि कैलासदादा पाटील आणि गडी बाद झालेला आहे. सुक्या बावडीत जीव दिलेला आहे त्यांनी. त्याला चांगला बॉल टाकलेला होता. बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. आणि धावसंख्या झाली ती 36. धावसंख्या झाली 36 आणि शेवटचे षटकात
शेवटचं षटक चालू झालेलं आहे आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते प्रसाद आणि वाईट खराब अशी गोलंदाजी. आणि तुम्ही बघू शकता नॉन स्ट्रायकरला सिद्धार्थ बर्थडे बॉय, त्यांचा आज बर्थडे आहे. मॅच संपल्यावरती त्यांच्यासाठी मी एक गाणं घेणार आहे. वाईट ऍक्च्युली बॉलरला काय पीच समजत नाही, लगातार 2 वाईट टाकलेले आहेत त्यांनी. तिसरा घाणेरडी चिलोशी दरबदरी चेंडू वाईट लगातार 3. आणि तुम्ही बघू शकता आता गोलंदाज बदललेला आहे. गोलंदाजी मार्क होती. पहिलाच बॉल लफड्याचा बॉल. यस, लफड्याचा बॉल म्हणजे झिंगाट आणि झिंगाट म्हणजे वाईट. आणि दशरथ पाटील ते कॉमेंटेटर नेहमी बोलतात याची मॅच झाली का उपट्या मारा. तर 3 वाईट टाकले, मॅच खपली का याच्या उपट्या घाला. चांगलासा पटका काय आऊट गडी बाद. आणि जबरदस्त असा शॉट होता, गोली शॉट होता. जर असं त्यांनी चुकलेलं आहे, त्यांना रिव्ह्यू पाहिजे. रिव्ह्यू द्या ना 2 मटणाचं खरं. माझी जायची कामाला कंपनी तिकडं तिचं दिलंय कशी प्रेम गणी. बायको माझी जायची कामाला कंपनी तिकडं तिचं दिलंय कशी प्रेम गणी. सोडून होलाच तोडून मन माझं ते पाखरू बुद्धिश उडलं. माझीच हाऊस वाली श्रीवल्ली भैयाला घेऊन पल्ली. माझीच निवड चुकली श्रीवल्ली भैयाला घेऊन पल्ली. जाऊन सांगा घरी तिचे पल्ली ती बायको भैयाक पिछे. आता जाऊन सांगा घरी तिचे पल्ली ती बायको भैयाक पिछे. तिच्या मुलं झालंय डोक्याला टेन्शन फार. गडी बाद. तुम्हाला मैदान सोडावं लागेल आणि दुसरा लगेच फलंदाज पाठवायचा पॅड बीड लावून. जास्त टाइम नाही आपल्याकडे, अजून एक मॅच बाकी आहे. शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत. रिओ फेल झालेला, आता तुम्हाला रिओ भेटणार नाही. प्रत्येक इनिंगला रिओ एकच भेटणार. धावसंख्या झाली ती धावसंख्या किती झाली 39 धावसंख्या झाली 39. आणि आज स्ट्राईकला आहेत ते विराट कोहली म्हणजे अर्नाल्याचे विराट कोहली, चेतन कदम. विराट कोहलीचा मोठा फॅन आहे चेतन कदम. आणि चांगलासा फटका तुम्ही बघू शकता, जबरदस्त. आरसीबी जिंकेल कारण की त्यांच्याकडे भगत नाही आणि आपल्या मुंबईकडे 21 कांड्याचा भगत आहे. त्यांचं 5 फायनल मारलेले. सीएसके नी 42 कांड्याचा भगत केलाय, त्यांनी तर सगळ्यात जास्त मारल्या. धावसंख्या झाली ती 45. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. बघूया 3. आणि स्ट्राईकला ते बर्थडे बॉय सिद्धार्थ. चांगला असा पटका घड्याला तर वाजला एक आहे अर्नाल्या गावाची हाकन सिद्धार्थ दादाचे बर्थडेचा कापा केक. आणि सिद्धार्थ भाऊ यांना वाढदिवसाच्या करोडो शुभेच्छा. शुभेच्छुक मारंबलपाडा क्रिकेट क्लब. धावसंख्या झाली ती 50 आणि 50. चांगलासा फटका मारण्याचा प्रयत्न पण काती लागलेली आहे पाख कापायला मावळ्याची. हॅलो चला 24 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 51 धावा. ह्या धावफलकावर कुठल्या जातात. आता येणारे 24 चेंडू असतील 52 धावांचं आव्हान हे धावफलकावर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा 2 संघ आहेत. आमचा मनीष देखील उपस्थित आहे आणि दुसरीकडे
आई भवानी मारंबलपाडा आज घरच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघ यापुढील होणारा सामना आई भवानी मारंबलपाडा विरोधामध्ये गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ असेल. एक भलं मोठं आव्हान ह्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर 58 धावा ह्या देखील ह्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आता 51 धावा कुठल्या गेल्या तर येणारे 24-52 धावेंचं एक भलं मोठं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत येतोय डीजे मोईच्या दिशेनं. पालघरचे बाजार आहे मैत्रा पालघरचे बाजार आहे झुमका घेऊन मला दे मैत्रा झुमका घेऊन मला दे तारकला बारा गयो पुरी तुला मिलाया पुढचे महिन्याची तारकला बारा गयो पुरी तुला मिलाया पालघरचे बाजार आहे मैत्रा पालघरचे बाजार आहे. धन्यवाद डीजे. घड्याळात आपण पाहायला गेलं तर 10:11 झाले. आता ग्रुप एफ मधील पहिला सामना आपल्या भेटीला येत असताना JKCC अर्णाला अर्थात जुना कोलीवाडा क्रिकेटला बर्णालाचा संघ आहे तर दुसरीकडे अष्टविनायक विरारचा संघ आपण पाहतोय. एक अपकमिंग यंगस्टर सातत्याने ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे अनिकेत मुळे असेल दुसरीकडे प्रतीक नमुळे ही जोडी आपल्याला पाहायला मिळतं. कशा प्रकारे हा टार्गेट चेस केला जाईल ती येणारी काय वेळ दर्शवेल. परंतु अतिशय प्रभावित खेळ प्रणय म्हात्रे असेल स्वर रेडीज असेल चांगला खेळ एक फ्लाइंग स्टार्ट आणि त्या बळावर आपल्याला पाहायला मिळतं एक भलं मोठं आव्हान धावफलकावर आपण पाहतो. अतिशय सुंदर अशी स्पर्धा अगदी प्रेमात पडणारी अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. एक भव्य दिव्य असं आयोजन ह्या स्पर्धेचं आणि आपण पाहू शकताय मंचाच्या समोर जी नौका ती होडी आणि त्या होडीमध्ये त्या चमचमत्या असे एक युनिक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. एक भव्य दिव्य असं आयोजन ह्या स्पर्धेचं ती खेळपट्टी असेल ते आउटफील्ड असेल हे सर्व काही एक आठवणीत राहणारी अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच काय तर आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश प्रीमियर लीग पर्व 4 आहे. वर्ष 4 आपल्याला पाहायला मिळतं 2025 आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आणि ह्या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय. माननीय नगरसेवक रंजनदादा पाटील हे देखील यावेळेला ह्या मॅचचा आस्वाद घेतात. सोबतीनं समाजसेवक भावेशदादा पाटील असतील. नेहमीच मारंबलपाड्याच्या ग्रामस्थांसोबत एक मोठा हात ह्या व्यक्तींचा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचच्या दिशेनं सामना स्टार्ट. सिद्धार्थ डोके आहे तर दुसरीकडे 2 सलामीवीर फलंदाज. तशा प्रकारची सुरुवात दुसरीकडून देखील गरजेची असेल. एक भलं मोठं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही शक्य आहे. यावेळेला काय चांगलं क्षेत्ररक्षण होतं आणि त्यानंतर जातोय चेंडू सीमारेखा पार 4 धावेंसाठी. धन्यवाद मनीष. आपल्याला विनंती करतो आपण या प्लीज रिक्वेस्ट असेल आयोजकांची रिक्वेस्ट आहे मान्यवरांची देखील रिक्वेस्ट आहे. मनीष आलाय मनीष मला वाटलं तयारीला गेला खऱ्या अर्थानं एक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय तेहूरभाई आपल्या देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं केहूरभाई क्षमासावी ह्या स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील सहर्ष स्वागत. केयूरभाई आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा अर्थातच आई भवानी मारंबलपाडा चषक. मनीष आपण मायक्रोफोनवर जॉईन व्हायचंय ही विनंती असेल. बाफेट लावून खेळण्याचा प्रयत्न ट्रॅपच्या साह्याने खेळला जातोय. परेश दहीबावकर होता. सातत्यानं आज आपण पाहतोय ह्या खेळाडूची देखील चर्चा राहिले आणि JKCCचा संघ म्हटलं तर रोहन असेल चेतन सारखे खेळाडू आपण पाहतोय.
भागेशला आपण पाहतोय, स्वर सारखा खेळाडू असेल, अमोल असेल, प्रणय म्हात्रे असे अनेक खेळाडू आहेत जे क्षेत्ररक्षणाच्या बळावर मग कोणताही फटका असो, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण सातत्याने हे आज वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये ह्या खेळाडूंचं पाहिलंय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 8 धावा धावफलकावर आहेत. अर्थातच काय आता येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल, 44 धावा हे अजून देखील धावफलकावर लगावायचे. राहुल भाई करते नवा नवीन नसला का बक्षीस लावा, जाईल तिथल्या आट्यावा आमच्या मथुरची आहे हवा, आग जाईल तिथल्या आट्यावा आमच्या मथुरची आहे हवा. यस, थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्कवर यावेळेला मुन्ना, नाम तो सुनाई होगा. पहिला चेंडू आउटसाइड टॉप स्टंपचा मारा. चला, आयोजकांचा कॉल येतोय. मनीष, आपला पोशाख झाला असेल तर त्या पोशाखामध्ये देखील आपण यायचे. चला, संपूर्ण आता गुरुदत्त मनवेलपाडा, आपल्या संघाला विनंती असेल आपण मंचाच्या दिशेच्या समोर यायचंय, ही विनंती असेल. मनवेलपाडा, गुरुदत्त, सर्वांनी यायचंय. आयोजकांचा कॉल आहे. संपूर्ण आता टीम मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 11 धावा ह्या धावफलकावर आहेत. 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. प्रतीक नमुळे असेल, अनिकेत मुळे असेल, एक मोठे खेळाडू सातत्यानं आपण पाहतोय. ऍज अ आयकॉन, ऍज अ कॅप्टन सातत्यानं ह्या खेळाडूंना आपण पाहतोय. परंतु त्या प्रकारचा खेळ राहील का? यावेळेला फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव चेंडू जातोय आणि प्रत्येक निर्धाव चेंडू खऱ्या अर्थानं त्याच प्रकारचं दबाव असेल, प्रेशर असेल, दडपण असेल, हे सर्व काही यावेळेला अष्टविनायक संघाच्या बाजूने जात आहे. बॅटची कडा नक्कीच होती, परंतु यावेळेला थोडासा फंबल. सिद्धार्थ डोके, सिंगल धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड. वाली तुझी ताडी कशी मित ताडी पिन तुझी माझं नर घ्याव. प्रत्येक नमुळे प्रयत्न करतोय, परंतु यावेळेला काय डायरेक्ट हिट होईल का? नवे सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पुन्हा एकदा सिंगल धाव देखील यावेळेला. येणं गरजेचं असेल. स्ट्राईक रोटेट होणं तितकंच गरजेचं असेल. आणि मुळे ज्या खेळाडूमध्ये सातत्यानं आपण पाहतोय, एक अपकमिंग यंगस्टर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहतोय, बॅकफुट लावून टाकण्याचा प्रयत्न, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. अमोल, क्या बात आहे. अगदी पहाडासारखं उभा आहे. धावचेच्या रूपानं पहिला गडी अनिकेत मुळे. बॅक टू द डगआउट. वाली तुझी ताडी कशी मित ताडी पिन तुझी माझं नर घ्याव. ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल, नाही नाही मिल. अशी ताडी नाही मिल, नाही नाही मिल. वाली तुझी ताडी कशी मित ताडी पिन तुझी माझं नर घ्याव. ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल, नाही नाही मिल. धन्यवाद डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 13 धावा धावफलकावर. आता येणारे 12 चेंडू 39 धावा धावफलकावर लगावायचे आहेत. प्रणय म्हात्रे येतोय दुसरीकडून. अभिषेक, डावकार फलंदाज, उंच, तगडा, ताकदवान आहे, तितकाच मोठा अनुभव आहे. परंतु ह्या वेळेला अनुभव दाखवणं गरजेचं आहे. पहिला चेंडू पुश करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रणय म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू, सातत्यानं ह्या खेळाडूकडे आपण पाहतोय. असा खेळाडू, पहिला चेंडू अतिशय सुंदर मारा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, दबाव होता, प्रेशर होता, आणि हा प्रेशर भरा येतोय खऱ्या अर्थानं षटकाराच्या रूपानं. जसा अभि येतोय तसा परताळतोय. अंचनाला मिठ लावू मिठी तू बोट कर. ताडी उभेस ना ताडी वाली तू उभेस. मिठ लावू मिठी तू बोट कर. धन्यवाद डीजे. नागू, नागेश, नवीन फलंदाज. 10-39 इक्वेशन आहे.
आता प्रेक्षक राजा खऱ्या अर्थानं पुढील मॅचची ती ग्रँड एंट्री, 2 कर्णधार, त्यामध्ये खरं तर एक चाहता वर्ग आपण पाहिलं, ज्याला ऐकलं तो असेल मनीष गरत. डान्स प्रॅक्टिस चालू आहे पाठी. दुसरीकडे प्रवीण पाटील आहे, बाली आहे. 2 कर्णधार, आगरी कोळी समाज आणि त्यातील हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या प्रकारचा बाली देखील म्हणतोय मी देखील प्रॅक्टिस केले. ही ग्रँड एंट्री त्यांच्यासाठी एक पारितोषिक देखील असेल, तर संडेच्या दिवशी असेल. ज्यांची एंट्री प्रवीण पाटील एंट्री होण्या अगोदरच हे पारितोषिक आलंय. ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच भावेशदादा पाटील येथून सुरुवात एसटी पर्यंत जायचंय. नॉनस्टॉप जर डान्स केला तर 1000 रुपयाचं पारितोषिक हे प्रवीण पाटील बाली यांच्यासाठी आहे. आणि नसतं केलं तरी बाली आज उत्सुक आहे. मनीष तो देखील म्हणतोय दोघांमध्ये आता डान्स मध्ये कॉम्पिटिशन आहे, कोणाची एंट्री चांगली असेल. बाफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न यावेळेला काय, सिद्धार्थ ढोके होता जेकेसीसी संघ. खर तर जेकेसीसी संघाची ताकद राहिली क्षेत्ररक्षण, परंतु हेच कधी कधी ज्या वेळेला डुवाडाय सामन्यामध्ये येतोय. सुपर 12 मध्ये बऱ्याच वेळा पाहिला आणि ती चुकी घडत असताना तो संघ हा स्पर्धेबाहेर देखील जात असताना पाहायला मिळाला होता. आता भावेशदादा कडून आलंय, आता रणजनदादा पाटील ह्या स्पर्धेचे सर्व माननीय नगरसेवक रणजनदादा पाटील यांच्याकडून देखील दोन्ही कर्णधारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. परंतु त्या प्रकारचा डान्स देखील हवाय. इथून सुरुवात अगदी एसटी पर्यंत जायचंय. नाही वॉर्मअप चालू आहे त्या प्रकारचा आपण पाहतोय. वर्कआउट मनीष डॉजिंग करतोय यावेळेला, बॉडी गरम करतोय. मनीष म्हटलं होतं की मी सूप पिऊन येणार आहे, पाग वगैरे सर्व येणार आहे आणि ते सरप्राईज असेल. मॅचच्या दिशेनं सामना फिनिश, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम जेकेसीसी अर्णाला. आणि थोड्याच वेळात आपल्या सोबतीनं मायक्रोफोनवर जॉईंट होतील यावेळेला द व्हॉइस ऑफ वसई विरार भरत मोरे सर.